झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मारली बाजी। 70 पैकी 48 जागा जिंकून मिळवले निर्विवाद बहुमत। आपल्या केवळ 22 जागा तर काँग्रेसच्या वाटेला भोपळा। संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आणि सुरुवातीपासूनच प्रचंड मुसंडी मारत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला। 70 पैकी तब्बल 48 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवणाऱ्या भाजपाची 27 वर्षांनंतर सत्ता स्थापन होणार आहे। या निवडणुकीत दिल्लीकरांनी भाजपला कौल दिला आणि आपचे पॉवरफुल नेते माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह दिग्गजांना घरचा रस्ता दाखवला। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे दिल्लीत वास्तव्य असताना आणि त्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली असताना काँग्रेसच्या वाटेला दारुण पराभव आला। त्यांना एकही जागा जिंकता आली नाही। आपचे नेते माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचे नेते प्रवेश वर्मा यांनी पराभव केला। मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी यांचा निसटता विजय झाला। काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित आणि काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा या प्रतिष्ठेच्या जागाही काँग्रेसला गमवाव्या लागल्या। निकालानंतर बोलताना हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आणि प्रचंड दडपशाही आणि दादागिरी विरोधातही जनतेने मतदान केले याबाबत आभार मानले। मावळत्या मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीचा कौल मान्य असल्याचे सांगितले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।